नमस्कार मित्रांनो, तन्वी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिंबोऱ्यांचं कालवण। तर सर्वात आधी आपण यांना साफ करून घेऊया। हात आधी तोडून घ्यायचे। आम्ही स्वच्छ धुवून घेतलंय। तर लागणारी सामग्री आपली चिंचेचं पाणी घेतलंय, गोडा मसाला आहे, कांदा खोबरं अद्रक लसूण टाकून बनवलेला आहे, भाजून घेतलेला आहे, टोमॅटो एक, कांदा एक, लसूण आहे, हळद मीठ गरम मसाला धने पावडर आणि घरगुती मसाला। गॅस आपला चालू आहे। मग तेल आपण 2 चमच तेल टाकूया। 2 मोठे चमच तेल टाकूया। पहिला आपण लसूण टाकूया। कांदा हलकासा लाल झाला पाहिजे। कांदा आपला लाल झाला आहे। आता टमाटर टाकून घेऊया। त्याला मीठ टाकून घेऊया, हळद टाकूया, गरम मसाला, गॅस कमी करूया नाही तर मसाले सगळे करपते, धने पावडर घरगुती मसाला, कपडे टाकून घेऊ। झाकण ठेवून घेऊ। हे बघा झालेले आहे। आता यात आपण चिंचेचं पाणी, आपण वाटण टाकूया। आपण वाटण टाकलेलं आहे, आता मिक्स करून घेऊ। एक वाटी पाणी ऍड करूया याच्यामध्ये, कारण आपल्याला रस्स्यावाला पाहिजे। जर तुम्हाला अजून तिखट हवा असेल तर अजून तुम्ही मसाला ऍड करू शकता। थोडं फास्ट गॅस वरती। किती वेळ ठेवायचं आपल्याला? 10 मिनिटं ठेवू। तर बघा आता तुम्ही कारण किती मस्त झालेलं आहे। चिंबोरी बघा किती मस्त झाल्या आणि ग्रेव्ही पण एकदम मस्तपैकी झाली आहे। तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत पण तुम्ही खाऊ शकता। अशा प्रकारे झाले। तर आपले चिंबोरीचं कालवण तयार झालेलं आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला मग पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।